आणि मी सलाम करतो तमिळनाडूच्या जनतेला, ज्यांनी मोडीत काढले आहेत जाती आणि धर्माचे अडथळे, पैसा आणि बळाचा वापर नाकारून आणि लोक केंद्रित आणि सामाजिक न्यायाचे सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला प्रचंड पाठिंबा दिला। आम्ही एका ध्येयाने काम करत आहोत। भ्रष्टाचारमुक्त सरकार मिळवण्यासाठी आमच्या लोकांमध्ये निर्माण व्हावी अशी आमची इच्छा आहे। शून्य सहनशीलता, भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलता। आणि आम्ही अधिकाऱ्यांना आणि तमिळनाडूच्या जनतेला आवाहन करतो की आपले राज्य भ्रष्टाचारमुक्त करावे। इनकी तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष महोदय, आदरणीय मंत्रीगण, न्यायमूर्ती, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, मुख्य सचिवांसह सर्व शासकीय अधिकारी, आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन आजही हयात असलेले स्वातंत्र्य सैनिक, सध्या कौटुंबिक निवृत्ती वेतन घेत असलेले स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, डीजीपींसह सर्व पोलीस अधिकारी, त्रिदलांचे अधिकारी, जवान, विशेष अतिथी, आज या स्वातंत्र्य दिनी किल्ल्यावर ध्वजारोहण पाहण्यासाठी आलेले नागरिक आणि हा स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या माझ्या मनात वसलेल्या तमिळनाडूतील जनतेला, विद्यार्थी विद्यार्थिनींना, सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी माझा नमस्कारही व्यक्त करतो। आपले प्राण, मालमत्ता, आयुष्य सर्व काही गमावून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारे आपले स्वातंत्र्य सैनिक, त्यातील प्रसिद्ध असलेले आणि ज्यांची नावे माहीत नाहीत अशा सर्वांना, किंबहुना त्या प्रत्येकाला वैयक्तिकरित्या माझे वीर वंदन। आपल्याला गुलाम बनवून ठेवले आहे हे समजताच लोकांमध्ये आपोआपच एकजूट निर्माण होऊ लागते। सर्वजण एकाच प्रकारे विचार करून एकत्र येऊ लागतात। अशा एकत्र येण्याच्या ठिकाणीच जातीची बंधने तुटतात, धर्माची भिंत कोसळते, भाषा, वंश यांसारख्या सर्व गोष्टी मोडून पडतात। अशा प्रकारे सर्व काही मोडून पडल्यावर जे मिळते तेच खरे स्वातंत्र्य असते। तेच आपले महात्मा गांधीजी त्यांच्या नेतृत्वाखाली 1947 मध्ये याच 15 ऑगस्टला आपल्याला ते स्वातंत्र्य मिळाले। आज आपण सर्वजण त्या स्वातंत्र्याला घट्ट धरून हळूहळू प्रगती करत पुढे जात आहोत। त्या प्रगतीला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे। या प्रसंगी आपल्या तमिळनाडूला लाचखोरी आणि भ्रष्टाचारापासून वाचवणे ही सुद्धा एका मोठ्या स्वातंत्र्यासारखीच गोष्ट आहे। त्याच दिशेने आपले सरकार कार्यरत आहे। आणि पण या 386 वर्षे जुन्या किल्ल्यावर इथे वर येऊन या 80व्या स्वातंत्र्य दिनी आपल्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवून आज या समारंभात मला बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल जगभरातील माझ्या तमिळ बांधवांचे, तमिळनाडूतील जनतेचे आणि जेनजीच्या तरुण सिंग सेनेच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो। सर्व जीव जन्मानं समान आहेत या महान तत्वावर आधारित आपण आपल्या तमिळनाडूला लाचखोरी मुक्त, अंमली पदार्थ मुक्त, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक न्यायाच्या पायावर एक पारदर्शक, सत्य आणि प्रामाणिक प्रशासन म्हणून
चालवत आहोत. सार्वजनिक जीवनात तडजोड अजिबात नसावी. लोककल्याण हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. याच आधारावर तमिळगा वेत्री कळघम सरकार कार्यरत आहे. त्याच आधारावर लोककल्याणकारी योजनांमध्येही आपण केंद्र सरकारसोबत प्रशासकीय पातळीवर सहकार्य करत आहोत. पण त्याचवेळी जेव्हा आपल्या तमिळनाडूच्या धोरणांचा प्रश्न येतो तेव्हा राज्यांच्या अधिकारांच्या विरोधातील निर्णय असो किंवा तमिळनाडूच्या हिताच्या विरोधातील धोरणात्मक निर्णय असो, आपले TVK सरकार नेहमीच विरोध करेल. यात तीळ मात्र शंका नाही. त्याचप्रमाणे यापूर्वी अनेक योजना आणल्या गेल्या आहेत. त्यापैकी ज्या योजना लोकांसाठी उपयुक्त आहेत त्या सर्व आपण सुरूच ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ जयललिता मॅडमनी सुरू केलेली अम्मा कॅन्टीन योजना, त्यात आणखी सुधारणा करून आपण ती सुरूच ठेवली आहे. त्याचप्रमाणे सकाळच्या अल्पोपहाराची योजना, तिचाही विस्तार करून इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत तिचा विस्तार करून येत्या 17 सप्टेंबरला पेरियार यांच्या जयंती दिनी ती सुरू करणार आहोत. तर आपले सरकार, तुमचे सरकार या तीन महिन्यांत शेतकऱ्यांचे 5092.23 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ करण्यात आले आहे. कुरुवई शेती पॅकेज योजनेसाठी 134.83 कोटी रुपये देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या निधीसह 12,642 कोटी रुपयांची 125 दिवसांची रोजगार हमी योजना आणि 18,123.05 कोटी रुपयांची जलजीवन पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात सेवेसाठी नलम AI ॲप आणले गेले आहे. पेरारिग्नार अण्णा यांच्या जयंती दिनी म्हणजेच 15 सप्टेंबरला 755.83 कोटी रुपयांची मामा सोन्याची अंगठी योजना सुरू केली जाणार आहे. लोकांच्या वाहतुकीसाठी 127.21 कोटी रुपयांच्या 300 नवीन बसेस देण्यात आल्या आहेत. तमिळनाडूतील दारूचे व्यसन कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 717 टास्मॅक दुकाने बंद करण्यात आली आहेत. पारदर्शक प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीकृत प्रशासन कार्यरत आहे. यापूर्वी कधीही न झालेली विना कर्मचारी दस्त नोंदणी पद्धत कार्यान्वित केली जाणार आहे. मंदिरांच्या जमिनींची मोजणी करून सर्वांना दिसेल अशा प्रकारे ऑनलाईन अपलोड केली जात आहे. महसूल विभागातील सर्व प्रमाणपत्रे 15 दिवसांच्या आत दिली जात आहेत. लाचखोरीची तक्रार करण्यासाठी नवीन व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. सरकारी उत्पन्न वैयक्तिक व्यक्तीकडे जाण्यापासून रोखले गेले आहे. सर्व विभागांतील लाचखोरी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सातत्याने कारवाई केली जात आहे. खनिजांचा वापर नियंत्रित करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचे वितरण केले जात आहे. कायदा व सुव्यवस्थेवर कडक लक्ष ठेवून ती राखली जात आहे. 29 आणि 30 जून रोजी झालेल्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक परिषदेत कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर कडक कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिले आहे. सरकारने असे सांगितले आहे, लोकांना हेलपाटे मारायला लावू नका, मागण्यांचा नीट अभ्यास करून योग्य मार्गाने तोडगा काढण्यास सांगितले आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन मिळवलेले स्वातंत्र्य केवळ काही मोजक्या लोकांसाठीच न राहता प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वाभिमान, समान हक्क, समान संधी आणि सलोख्याचे जीवन देणारे खरे लोकस्वातंत्र्य असावे, हीच सर्वांची मोठी अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तमिळनाडूच्या जनतेसोबत मिळून तमिळनाडूला भारताचे एक आदर्श राज्य बनवूया आणि जागतिक पातळीवर विकसित देशांच्या तोडीस तोड अशी तमिळनाडूची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा आपण संकल्प करूया. नागरिकांनो, सर्वांनी मतदान केले आहे. तुमच्या भावाला, तुमच्या सहकार्याला आणि तुमच्या मुलाला सर्वांनी निवडून आणून मुख्यमंत्री बनवले आहे. त्यामुळे आपले कर्तव्य संपले असे समजून कोणीही बाजूला होऊ नका. इथून पुढेच तुम्हाला आमच्या सोबत राहायचे आहे. नक्कीच आपल्या सरकारसोबत खंबीरपणे उभे राहायचे आहे. तरच तुमच्यासाठी असलेल्या सर्व चांगल्या योजना मी राबवू शकेन. 8 कोटी लोकांचा प्रतिनिधी म्हणजेच मुख्यमंत्री पद असे म्हणतात.
म्हणूनच सांगतो, इथे जनताच राज्य करते आहे. मी आणि तिथे असलेले सर्वजण जनतेचे सेवक आहोत. मी याकडे याच दृष्टीने पाहतो. चला तर मग आपण सर्वजण मिळून आपले कर्तव्य पार पाडूया. आपल्या सरकार विरोधी शक्ती आणि कटकारस्थाने आपण हाणून पाडूया. तुम्ही सर्वजण सोबत असताना मला कसली काळजी. आपण फक्त चांगल्याच्याच दिशेने वाटचाल करूया. अशा प्रकारे केवळ चांगल्याच्याच दिशेने वाटचाल करणारे तुमचे सरकार तुमच्या अपेक्षा आणि तुमचे विचार लक्षात घेऊनच काही चांगल्या आणि नवीन घोषणा करणार आहे. त्यातील काही महत्त्वाच्या घोषणा मी इथे वाचून दाखवतो. पहिली, मातृभूमीसाठी निस्वार्थ बलिदान देऊन आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी त्यांच्या 2 मुलींना दिली जाणारी लग्नाची आर्थिक मदत 25,000 रुपयांवरून वाढवून 50,000 रुपये केली जाईल. दुसरी, दिव्यांग माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिली जाणारी मासिक आर्थिक मदत 5,000 रुपयांवरून वाढवून 7,000 रुपये केली जाईल. तिसरी, राज्य सरकारकडून स्वातंत्र्य सैनिकांना दिले जाणारे मासिक निवृत्ती वेतन वाढवून 23,000 रुपये केले जाईल. चौथी, राज्य सरकारकडून स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना दिले जाणारे मासिक कौटुंबिक निवृत्ती वेतन वाढवून 12,500 रुपये केले जाईल. पाचवी, वीरपांड्या कट्टाबोम्मन, मुथुराम लिंग, विजय रघुनाथ सेतुपती, मरुदू बंधू आणि V.O. चिदंबरनार यांच्या वंशजांना दिले जाणारे मासिक विशेष निवृत्ती वेतन वाढवून 11,500 रुपये केले जाईल. याबाबतचे शासकीय आदेश शासनाने जारी केले आहेत. मी पुन्हा एकदा व्यक्त करतो माझा आदरयुक्त नमस्कार आणि सलाम तमिळनाडूच्या जनतेला, ज्यांनी मोडीत काढले आहे. जाती आणि धर्माचे विचार, पैसा आणि बळाचा वापर नाकारून आम्हाला लोककल्याणकारी आणि सामाजिक न्याय देणारे सरकार स्थापन करण्यासाठी प्रचंड पाठिंबा दिला. आम्ही ध्येय ठेवून काम करत आहोत. भ्रष्टाचारमुक्त सरकार मिळवण्यासाठी आमची इच्छा आहे की आमच्या लोकांनी विकसित व्हावे, भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलता बाळगावी. आणि आम्ही अधिकाऱ्यांना आवाहन करतो आणि तमिळनाडूच्या जनतेला की आपले राज्य भ्रष्टाचारमुक्त करावे. आज या समारंभात बक्षीस मिळवणाऱ्या, कौतुक मिळवणाऱ्या आणि पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. हा सोहळा अत्यंत सुंदर रीतीने आयोजित करणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे, सकाळपासूनच या सरावातून उत्कृष्ट संचलन करणाऱ्या पोलीस मित्रांचे, हा सोहळा अत्यंत सुरक्षितपणे पार पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे, माध्यम क्षेत्रातील मित्रांचे आणि सोशल मीडिया क्षेत्रातील मित्रांचे मी मनापासून आभार मानतो. आत्मविश्वासाने राहा, चांगलेच घडेल. विजय निश्चित आहे. पुन्हा भेटेपर्यंत धन्यवाद. नमस्कार. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.